या सगळ्या टिटव्या आपल्या आधीच कशा आल्या ग? गावच्या तुला प्रॅक्टिससाठी ग्राउंड हवं होतं. सो सॅड. नेक्स्ट टाइम ये. हा ठीक आहे, बाय. निघ निघ. ही चतर आता तोंड इचकटून कशी असते बघ. हिचं तर की नाही आता दातच पाडतो. थांब. निघे. गप उभी राहा. हे काय झालंय? आता कुठं करायची प्रॅक्टिस? मी बी त्याचाच विचार करालोय. काय करावं काय करावं काय करावं. एक आयडिया आहे. काय करूया, कॉलेज संपलं की नाही मग येऊया प्रॅक्टिसला. तेव्हा कोण नसते ग्राउंडवर. चालते ना मग? तर न चालून सांगते कुणाला. चला. अहो हे पहिलवान, चला 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 चल चल. कम ऑन. आता फार दुपार व्हायला आली आहे, तरी मी इथेच प्रॅक्टिस करायला. साहेबा सर आता जेव्हा बघल तेव्हा ह्याच प्रॅक्टिस करायला लागलेत. अशा ना आपण कधी करायची प्रॅक्टिस? नाही, जरा 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 थांबा तुम्ही इथं. मी जरा विचारूनच येतो आता. थांबा. कबड्डी 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 कबड्डी. हॅलो. काय आहे? नाही, मानलं तुमच्या एनर्जीला. मी सकाळपासून प्रॅक्टिस करताय. दमला असाल आता. विश्रांती घ्या आणि ह्या ग्राउंडला पण जरा विश्रांती द्या. विश्रांती? हो, माझी चूक झाली. मी तुमचं मराठीचं अगाध ज्ञान किती आहे हे मला माहिती असून सुद्धा मी असं विचारलं. विश्रांती म्हणजे आराम, रेस्ट. ती घ्या आता. हे पा, आय नो व्हॉट यू आर डुईंग हिअर. किती पण कन्व्हिन्स केलं ना, मी कन्व्हिन्स होणार नाहीये. मी ते गावच्या टीमला हा ग्राउंड देणार नाहीये. तसं नाही, म्हणजे सकाळपासून तुमचीच टीम प्रॅक्टिस करते. आम्हाला प्रॅक्टिस करायला वेळच नाही. म्हणजे असं एकाच टीमनं जर प्रॅक्टिस करत राहिलं तर कसं होणार सांगा? आम्ही बेस्ट आहे, आम्ही चॅम्पियन्स आहे, तर आमची प्रॅक्टिस अशीच असते. हां बरोबर आहे. तुम्हाला कसं कळणार? तुमची ती एव्हरेज टीम आणि त्यांची तुम्ही एव्हरेज नाही, सो को कोच. हे सगळ्यांना आमच्या बेस्ट टीम बद्दल कसं काय कळेल? आणि मी काय म्हणते ना की तुम्ही प्रॅक्टिस करा नाही तर नका करू. रिझल्ट आपल्याला माहिती आहे, तुम्ही लोक हारणारच आहे. जिंकणार तर अनिकाची टीम आहे. बिकॉज अनिका चॅम्पियन आहे आणि तिची टीम पण बेस्ट आहे. कळलं? त्यामुळे तुम्ही ना तुमच्या या लुजर्सला घेऊन निघून जा. साहेबा सर चला. उगाईच्या तोंडाला लागून काय उपयोग नाही. चला. आई, तुला खरंच असं वाटतं जायची गरज आहे? हा, अगं राजनची ती भिकारडी बायको आणि तिची ती मुलगी जिवंत आहेत यावर तुझा विश्वास आहे? सिरियसली? मूर्ख आहेस का तू? हा, तवरनं ताक असं ओळखावं माणसानं. अरे उलट तू माझ्या मागे लागायला होतस की आई तो कुठे जातोय, आपण त्याच्या मागोमाग जावं, आपण पण शोध घ्यावा म्हणून. आणि तुला माहितीये का, राजनला तिच्या बापाचा फोटो सापडलाय त्या म्हाताऱ्याचा कुठेतरी. म्हणे समजा त्याच्याबरोबर ह्या दोघी जणी सापडल्या. मग काय करणार? काय घडेल? कल्पना येते का काही? हो, कळतंय ना तुला काय म्हणायचं, सगळं कळतंय. पण मला पटत नाहीये ते. ओके, कारण अनिकाला आता तुझी जास्त गरज आहे. तुला माहितीये ती कमळी आपल्या अनिकाला केवढा त्रास देते. ती कमळी बी टीमची कॅप्टन झालीये. आई, अनिकाला खरंच तुझी खूप गरज आहे ग. थांब ना. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? हा, कळतंय का तुला तू काय बोलतेस ते? तुझा नवरा आहे ना राजन, तो तुझी सवत आणि सावत्र मोठी मुलगी यांच्या शोधावर गेलेला आहे. जर का समजा त्या दोघी त्याला सापडल्या तर ही सगळी प्रॉपर्टी आहे ना तुझ्या मोठ्या मुलीच्या नावावर होईल. कळलं? आणि हे एवढं सगळं पराक्रम करून आपण जे काही मिळवलेलं आहे ना त्या सगळ्यावर असं पाणी फिरेल. आणि एवढंच कमी की काय, ती गौरी या सगळ्या साम्राज्याची राणी होऊन बसेल. एक मिनिट, अशी कशी? अशी कशी म्हणजे? पहिलं लग्न झालेलं असताना, कायद्याने घटस्फोट झालेला नसताना दुसरं लग्न कायद्याने गृहीत कसं काय धरता येईल? आणि त्यातून त्या कमळीची, फिक्कारड्या कमळीची आई ती सुद्धा त्याच गावात राहते म्हणे.
तिलाही एक चांगला डोस देता येईल आणि मग ही कमळी कॉलेज कबड्डी सगळं विसरून मुकाटपणे गावचा रस्ता धरेल. कळतं? एकाच दगडात 2 पक्षी मारणार आहे मी. असं काही असेल ना तर बाई तू खरंच जा. इकडचं सगळं मी सांभाळेल. पण 1 मिनिट, तिकडे गेल्यानंतर तिकडचा सगळा अपडेट तू मला फोनवरून द्यायचास. ओके? हो. गुड. सांभाळून जा. येते, सोडायला येते. चल. अगं किती जड आहे ही बॅग. बघितलं साहेबा सर, ही अनिका की नाही मुद्दामच करायला लागली जेणेकरून आपण ग्राउंडवर येऊ नये आणि आपली प्रॅक्टिस होऊ नये. मला कळतंय पण वळण झाले. नेमकं काय करायचं ते कळना झाले. हो चला माझ्या संग एकी केलं की नाही हाताखालच काढूया. 4 दिवस घरलाच बसल्या पाहिजे. यांची की नाही हाडच खिळखिळ करूया. चला. हो पैलवान पैलवान, तुम्ही जरा थंड घ्या आता. अहो, काय थंड घ्या म्हणतायसा? त्यासनी बघा की मुद्दाम करायल्यात. ही करत राहणार, आपण काय बघत बसणार वय? आता की नाही कोल्हापुरी ठसका काय असतोय ते दाव दोस्तीला. हो पैलवान, थांबा हो थांबा. अहो ही कुस्ती नाही, कबड्डीची मॅच आहे. माहित आहे मला. जावा. होय होय की मिस, तुम्ही सांगितलंय म्हणून मी जाऊन एकदा बघून येतो. थांबा आलो. माकडी. जाके मंडप तेरे बगल में गोरी मुझको बिठा दे दे हाथों में हाथ बन जाए बात बलमा ये तेरा. काय 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 चाललंय काय हे अनिका मॅडम? हा अहो काय ग्राउंड आहे ना हे? काय ग्राउंडवर डान्स वगैरे काय करताय? मला आता असं वाटतंय की तुमची प्रॅक्टिस करून झालेली आहे. म्हणजे प्रॅक्टिस सोडून तुम्ही फक्त आणि फक्त टाइमपास करताय. तुम्हाला टाइमपासच करायचा आहे ना, मग ह्या ग्राउंडच्या बाहेर जाऊन टाइमपास करा ना. हाऊ डेअर यू. तुम्हाला हा टाइमपास वाटतोय? म्हणजे सकाळपासून आम्ही जे प्रॅक्टिस करतोय ते तुम्हाला नाही दिसत आहे आणि आम्ही थोडीशी काय रेस्ट घेतली तर तुम्हाला तो टाइमपास वाटतोय. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आम्ही रेस्ट नाही घ्यावी? नाही रेस्ट करा ना, मी कुठं नाही म्हटले, पण रेस्ट एवढा वेळ? हे पहा, आम्ही आता प्रॅक्टिस सुरू करणारच होतो. बट कम ऑन गर्ल्स, लेट्स स्टार्ट. कारण की कसं आहे ना, काही काही लोकांना आपल्या रेस्टची नाही टाइमपासची अपॅरेंटली प्रॉब्लेम होतोय. नाही कम ऑन लेट्स स्टार्ट. हो अनिका काय तेरा नाचे झिंग 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 घाटे झिंग 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 घाटे झिंग 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 घाटे झिंग 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 नाचे झिंग 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 झिंग. जवानों, दुश्मन कुछ भी सुनने की हालत में नहीं है. माहितच होतं मला. आता तर या माकडीने तोंडच मोडतो. छोटा बदक. तुझ्या तर आता. मागू, शांत होते की जरा. निंगे, ऋषी सरांना साहेबा सर आपल्यासने काय बोललेलं आठवतंय? काय? का बस जरा. हीच की जर आपल्याला प्रॅक्टिस करायला मिळत नसेल तर समोरच्या टीमची प्रॅक्टिस बघत बसायचं. म्हणजे आपल्याला त्यांचा खेळ कळतो.